सलामीची जोडी ऑन स्क्रीन श्रीलवन नेरळची ओपनिंग पेअर मैदानावरती झाली आहे दाखल आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं जय हनुमान टेंबवली या संघानं। मॅचला होतीये सुरुवात। कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव, ऐकूयात पर्स पे रायगडचे दीपकजी पाटील यांचा आवाज। धन्यवाद। या सन्मान प्रकाश वारे आणि बालकृष्ण हजार यांच्या वतीनं चंद्रकांतने जी विकेट हॅट्रिक संपादित केली त्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक होता। आपण लगेच त्याला देखील सन्मानित करू। मी विनंती करेन महेश मसने यांना आपल्या शुभास आपण 1000 रुपयाचं हे पारितोषिक या खेळाडूला देऊन सन्मानित करायचं आहे। यावा आपण चंद्रकांत। चला मॅचला होईल सुरुवात आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण लगेच जाऊया। ऐकूया खेळाचा पूर्वार्ध आदरणीय दीपकजी पाटील सर यांना। थँक्यू सो मच। हॅलो, थँक्यू सो मच मॅडी, थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टे। तर जाऊया नेक्स्ट मॅच बिग फाईट। आणखीन एक आज सगळेच दिग्गज संघांचा खेळ खरं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये पाहायला मिळणार आहे तमाम क्रीडा रसिकांना आणि त्यामधलीच एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूला श्री 11 नेरळ। श्री 11 म्हटलं की अर्थातच सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय दीपक कदम 11 म्हणजे दीपकजी कदम यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो जनमान टेंभवली। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो दीपक कदम 11 टेंभवली या संघानं आणि आपण स्क्रीनवर पाहतो या संघाला आणखीन एक पारितोषिकाची या ठिकाणी ऍड होत असताना आपण पाहतो एक पारितोषिक मंगेश दादा धुळे यांचे जितके कटआउट आहेत दीपक पाटील सर, ज्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर सन्माननीय रोजाजी किणे साहेब यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे आणि गणेश शेठ धुळे शिवसाई एंटरप्राइजेसचे ओनर आहेत त्यांच्या वतीनं देखील 500 कॅश प्राइज असेल म्हणजे एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल। अगदी समोरच्या दिशेने आपण जे कटआउट पाहतो साइड स्क्रीनला मिडलला देखील आपण पाहतोय दादांचं कटआउट आहे। त्या कोणत्याही कटआउटला हिट झाला डायरेक्ट हिट तर मात्र हे पारितोषिक देण्यात येईल। हे दृश्य तुम्ही पाहू शकाल आणि थेट जाऊया लगेचच आमच्या कॉम बॉक्स मध्ये। दोन्ही आपापले 12th मॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदर मात्र कमेंट्री बॉक्स मध्ये असले पाहिजेत। एक महत्वाची सूचना आणि ते आलेत की नाहीत आपणच चाच पडून पाहायचं आहे। तर सलामीची जोडी मैदानामध्ये आणखीन एक पारितोषिकाची दीपक पाटील सर आपण अनाउन्समेंट करू। आज तुमचा वेळ आम्ही नक्कीच थोडासा घेऊ कारण मान्यवर भरपूर आहेत, पारितोषिके देखील भरपूर पाहायला मिळतील कारण मॅचेस तशात या ठिकाणी नेरळ 11 संघाचा कोणताही खेळाडू सलग लागोपाठचे 3 षटकार किंवा चौकार लगावतोय तर राजू गिरी यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या मॅच साठी। जाऊया ऑन गोईंग मॅच कडे। एका बाजूला संघ श्री 11 नेरळ तर दुसऱ्या बाजूला दीपक कदम 11 जय हनुमान टेंभवली या दोन टीम मध्ये एक विद्यमान सामना आपण पाहणार आहोत। मॅचला होईल सुरुवात। ऐकूया कमेंट बॉक्स मधून पुन्हा एकदा आवाज रायगडचा दीपकजी पाटील यांना। थँक्यू। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। श्री 11 नेरळ या संघाकडून अमोल चव्हाण आणि कुणाल दाभणे। पहिलं षटक प्रतीकचा, पहिलाच बॉल पाठीमागे शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय तो सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार। पहिल्याच बॉलवर चौकाराना श्री 11 नेरळ टीमचा धावसंख्येचा श्री गणेशा। सुरुवात मात्र झाले पहिल्याच बॉलवर आलेल्या कुणालच्या बॅटमधून या चौकारानं। प्रतीक एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा। दुसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेन करण्याचा प्रयत्न परंतु थोडस दिशा भरकडलेला हा चेंडू प्रतीकचा पंचांनी मात्र स्वैर मारायचा इशारा दिलाय। वाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र आणखीन एक धाव प्राप्त होईल ती श्री 11 नेरळ या संघाला। दीपकजी कदम
यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला टेंबिवली पाहायला मिळतोय. भिवंडी बेल्ट मधील संघ दुसऱ्या बाजूला माथेरानच्या पायथ्याखाली श्री 11 नेरळ संघ. बॅटवर आला होता बॉल, बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मिड विकेटला मात्र फिल्डर एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. या सन्मान आपण पाहतो खरवई गावच्या नामांकित उद्योजक आदरणीय राजेशजी शिंगटे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय खरवई गावचे शाखा प्रमुख गणेशजी जमदरे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. मंचावरती आपण पाहतो अंकुश भालेराव हे देखील मासा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू आणि या दरम्यान रवी अप्पा जाधव हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. मागच्या दिशेने आपण जाऊया. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सज्जत आणि इथे धोका होऊ शकला असा आणि तो झालाय सुद्धा. फलंदाज होईल बाद. धाव चीजच्या रूपानं परतावा लागेल. श्री 11 नेरळ संघाला लागणार हा पहिला धक्का. होतोय. अमोल चव्हाण एका बाजूला एक चांगला फलंदाज या टीमचा आणि त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर अदम मुजाबर, एक मोठं नाव आहे श्री 11 नेरळ संघाचं. फलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं स्टिअर केलं होतं, कट केलं होतं, हलकासा गलीमध्ये सिंगल प्राप्त होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. या दरम्यान जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाचे संघनायक मोतीराम दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. मोतीराम दादाला विनंती, आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. एवन जोडी आज जीजी स्पोर्ट्स वाकळण या नावाने आपल्याला पाहायला मिळेल. हा संघ या ठिकाणी दाखल झाला. त्यांचा बदलापूर नगरीमध्ये प्रथमतः हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि किरण मेहर यांना विनंती राहील, आपण या मंचावरती किरण मेहर, अजय धुळे हे आपले वाट पाहत आहेत. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅच कडे. अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अगदी दीपक पाटील सर आपण पाहतोय तुडुंब वाहणारं एक क्रीडांगण आहे कुळगा बदलापूर नगर परिषदेचं. आणि सातत्याने आम्ही नेहमी म्हणत असतो की जिथे प्रेक्षकांचा महापूर तिथे आमचं हे कुळगा बदलापूर. ओ टू कम बॉक्स. नेहमीच मोठ्या संख्येनं खरं तर क्रीडा रसिक या स्पर्धेला आवर्जून आपली उपस्थित दाखवतात, कारण तेवढंच नियोजनपूर्ण आयोजन सातत्याने आपण पाहत आलो. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा सगळेजण पाहतात आणि सध्याच्या घडीला मात्र महाराष्ट्रामधील एक अग्रमानांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा सातत्यानं नामोल्लेख होत असतो. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2023 अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मंगेशजी धुळे साहेबांची स्पर्धा म्हटली की या स्पर्धेवर मात्र प्रेम करणारे सगळे क्रीडा रसिक आणि त्यांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टेनिस क्रिकेटच्या .in माध्यमातून मात्र जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच सुद्धा तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. 11 जोडी जीजी स्पोर्ट्स वाकळ आणि देवश्री 11 दिघोडे या दोन टीम्समध्ये आणखीन एक महायुद्ध पाहायला मिळेल. परंतु तुर्तास आपण जाऊया या विद्यमान लढतीकडे, ज्या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री 11 नेरळ संघ धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 बाद 8 धावा. खरं तर पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलं होतं, परंतु तदनंतर पाहायला गेलं तर प्रतीकचं थोडंसं कमबॅक सुद्धा पाहायला मिळालं. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मघाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः धावसंख्येचा महापूर सुजल 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघानं तब्बल 75 धावा, अगदी त्याही 3 चेंडूंची पेनल्टी मिळून म्हणजे 3.3 ओव्हरचा खेळ त्यांना मिळाला होता आणि त्यामध्ये सुद्धा 75 धावा केल्या होत्या. त्यामुळे या मैदानावर मात्र धावसंख्या कितीही होऊ शकतं, परंतु ती क्षमता असली पाहिजे, ती जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्या जिद्दीनं मात्र मैदानामध्ये खेळ करणं फार गरजेचं आहे. या सन्मान आपण पाहतो मयूर ग्रुप चषकाचे लाडके आयोजक आमचे सन्माननीय मयूरदादा पेसेकर यांचं आगमन होत असताना सहर्ष मनपूर्वक स्वागत. युवकांच्या गळ्यातील ताईत एक नामांकित युवा उद्योजक आदरणीय मयूरजी पेसेकर साहेबांचं हार्दिक हार्दिक
मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी दाखल होत आहे। जनमान क्रीडा मंडळ जोबेली व शिवसेना शाखा जोबेलीच्या वतीनं मयूर दादांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। मंगेशजी धुळे साहेबांचं कटआउट आपण पाहतोय अगदी मैदानाच्या चौफर बाजूने, त्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर सन्माननीय रोहिदासजी केणे साहेब व सन्माननीय गणेश शेठ धुळे यांच्या वतीनं तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, हे लक्षात असू द्या। प्रत्येक संघाला अत्यंत चांगला सामना आहे। श्री 11 नेरळ तर दुसऱ्या बाजूला दीपक कदम 11 जय हनुमान टेंबवली, या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने मन जिंकणारा हा देखील सामना आहे। पहिल्या फेरीतील चौथी लढत, राऊंड विकेटने हा बॉल अगदी आपण पाहतोय मिस करत असताना कदाचित संधी गमावली आहे। म्हटलं जातं ना दीपकजी पाटील सर, संधी प्रत्येकाला मिळते, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते आणि आता मैदानाच्या आतमध्ये ती संधी गमावली आहे। बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समनने ओ टू कॉम बॉक्स। अमोल चव्हाणचा खेळ आज मात्र त्याच्या कुतीनुसार होताना दिसत नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक फुल टॉस बॉलवर टाइम करता आलं नव्हतं। अगदी कव्हर्सला मात्र तो फटका खेळला होता आणि त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं होतं ते कुणालला। आता सुद्धा आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, अशा पद्धतीने चेंडू सर्रासपणे परावर्तित करता येतात अगदी चौकार षटकारांमध्ये, परंतु थोडासा अडखळत खेळतोय आज। फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका, पण तो क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तेवढाही टायमिंग नव्हतं, तेवढीही ताकद नव्हती या फटक्यामध्ये आणि त्याच कारणास्तव इथे मात्र सिंगल प्राप्त होईल। धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 10 वर। आणि याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर शहराचं आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व, भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या आदरणीय बाळाशेठ राऊत। तब्बल आपण पाहिलं तर 2 लाख रुपयाची स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं आणि त्याचे यशस्वी आयोजक अगदी स्वर्गीय रामभाऊ गंगाराम राऊत यांच्या स्मरणार्थ आपण पाहिली, अगदी कालीशेठ राऊत आणि मोहनशेठ राऊत यांच्या स्मरणार्थ तो चषक आपण पाहिला। त्याचे दमदार आणि यशस्वी आयोजक यांच्या ठिकाणी आगमन होते। सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि आज इथे भरपूर मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा देखील आपण करूया। जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेलीच्या वतीनं व शिवसेना शाखा जोबेलीच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत। ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल बाळाशेठ राऊत, त्यानंतर आमच्या सूर्यकांत धुळे, गणेश शेठ जमदरे यांना देखील पाहू शकाल, मयूरजी पिसेकर, राजेश शिंगटे, दुर्वासना धुळे हे माच आनंद घेतात, रोहिदासजी केणे। सोहमचा हा बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, व्ही शेप मध्ये हा फटका, परंतु तेवढंच सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा, हा फटका सुद्धा अडवला जातोय। खरं तर मोठ्या फटक्यांपासून मघासपासून वंचित ठेवलंय ते श्री 11 नेरळ संघाच्या खरं तर फलंदाजांना। तर दीपक कदम 11 टेंभिवली या संघाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी जाहीर करण्यात येते। 12th मॅन त्यांचं ट्रेसिंग मध्ये नाहीये आणि या कारणास्तव ही पेनल्टी आयोजकांच्या वतीनं ही टेंभिवली संघाला जाहीर करण्यात येते। 13 धावा आतापर्यंत धावफलकावर थोडासा स्ट्रगल करतोय श्री 11 नेरळ संघ, कुठेतरी मोठे फटके जे हवे आहेत नेरळ संघाच्या पाठीराख्यांना। याच दरम्यान आपण पाहतोय अंबरनाथ तालुका प्रमुख आणि पंचायत समितीचे माजी सभापती आणि या स्पर्धेचे सह आयोजक आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे। सहर्ष मनपूर्वक स्वागत दादा, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। खास करून आपण पाहतोय अत्यंत चांगला व्यक्तिमत्व, ऑन साइडला फटका, चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहावं लागेल, प्रयत्न भरपूर चांगले आहेत, 100% कमिटमेंट, काय अफर्ट होता, शेवटच्या क्षणाला बॉल लढवलाय, संपूर्ण स्ट्रेच करत असताना स्वतःला सावरत असताना संघ आपण पाहतो दीपक कदम 11 जय हनुमान टेंबवली चा खेळाडू, कमीत कमी किमान 2 ते 3 धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय। मोनिशला आपण पाहतोय, काय कमालीची फिल्डिंग राहिली आहे दीपक पाटील सर। नक्कीच संपूर्णपणे आज क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं झालंय आणि त्याचमुळे मात्र खरं तर मोठे फटके येऊ दिले नाहीयेत। मगाशी सुद्धा आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑफ लाईक स्ट्रोक अडवण्यात आला। असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे, असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे, असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे।
थँक्यू डीजे रॉनी. तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1/14 अशी धावसंख्या पाहायला मिळते. ती श्री 11 नेरळ या संघाकडून. दीपक कदम 11 टेंबोली संघ. पहिली 2ही षटकं मित्र म्हणून चांगली पडलेत टेंबोली संघाच्या दृष्टिकोनातून, परंतु इथे मात्र थोडीशी गतिमानता दाखवावी लागेल, कारण मोठे फटके आले नाहीत, कारण समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे. गोलंदाजी जरूर श्री 11 नेरळ संघाकडे सुद्धा चांगली आहे, परंतु त्याच वेळेला मात्र धावांचं पाठबळ सुद्धा फलंदाजांना देणं ही त्यांची प्राथमिकता असली पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून इथे मात्र पावलं टाकावी लागतील ती श्री 11 नेरळ संघाला. ड्राईव्ह केल्या ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल रन येते. एक धावेनं मात्र धावसंख्येचा पाहायला गेलं तर अनेक उंचावत जरूर चाललाय, परंतु ज्या पद्धतीनं ग्राफ अगदी मूव्ह व्हायला हवा तशा पद्धतीनं मात्र इथे धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत नाहीये. आदित्यचं हे षटक, परंतु काही झालं तरी इथून मात्र थोडंसं गिअर शिफ्ट करावं लागेल. ते दोनही फलंदाजांना क्षमता दोघांकडे तेवढीच आहे. मग अमोल असेल अदम मुजावर असेल, दोघांकडे सुद्धा अगदी मोठे मोठे षटकार मारण्याची क्षमता आहे, परंतु त्याच वेळेला मात्र केलेला हा टिचून मारा ही भेदक गोलंदाजी आतापर्यंतची दीपक कदम 11 टेंबोली संघाकडून नक्कीच भाव खाऊन जाणारी आहे. आणि त्याचमुळे थोडंसं विचार करण्यास भाग पाडले ते श्री 11 नेरळ संघाच्या अगदी आघाडीच्या फलंदाजांना. खरं तर कुणालनं सुरुवात जरूर केली होती चौकारानं, परंतु दुर्दैवीरित्या मात्र तो धावबाद झाला. ओव्हर द विकेट हा फटका मिस्टामिंग स्ट्रोक आणि यष्टीरक्षकांना मात्र टिपलाय जेल. आणखीन एक विकेट यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. श्री 11 नेरळ संघाला लागलेला हा दुसरा हादरा अदम मुजावरच्या स्वरूपामध्ये. संपूर्ण बास्केट आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्या. सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. मयूरजी पिसेकर साहेब आहेत, त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा. बाळाशेठ कांबरी साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय सन्माननीय मंगेश शेठ धुळे साहेबांना सुद्धा एक नेत्रदीपक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्याचप्रमाणे सन्माननीय अंकुशजी भालेराव साहेबांना सुद्धा आपण पाहतोय आपल्या ऑन स्क्रीन. सगळ्यांचं खरं तर फार मोठं योगदान आणि खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण एवढी मोठी स्पर्धा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये मात्र या स्पर्धेचं एक दैदिप्यमान आयोजन या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये. अगदी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, तर थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. इथून मात्र पहिलाच चेंडू फेस करत होता आणि साजिदचा मात्र या ठिकाणी जेल यष्टीरक्षकांना घेतलाय आणि हा तिसरा हादरा असेल तो श्री 11 नेरळ संघाला. प्रमुख पद साधतै अंबरनाथ तालुका प्रमुख पद साधतै. दादा बाळाराम कांबरीचं नाव गाजतै. दादा बाळाराम कांबरीचं नाव गाजतै. तर 15 या धावसंख्येवर मात्र तिसरा फलंदाज गमावलाय तो श्री 11 नेरळ संघ. विचार करण्यास भाग पाडले. त्या संघाला आता थोडंसं गडबडून जागे होतील की काय, कारण कुठेतरी आतापर्यंत जर आपण पाहिलं 15 चेंडू संपलेच सुद्धा या इनिंग मधले आणि धावफलकावर सुद्धा तेवढ्याच धावा आहेत. त्यामुळे इथे मात्र ही गतिमंता दाखवली नाही श्री 11 नेरळ संघानं तर मात्र फार कठीण होऊ शकतं दुसऱ्या सत्रामध्ये. कमालीची बॉलिंग आदित्य आता मात्र असेल गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, कारण मागच्या 2 चेंडूंवर 2 सफलता त्यांना अर्जित केल्यात. त्यामुळं ही फार मोठी अचिव्हमेंट ठरू शकते त्याच्यासाठी. परंतु नवीन बॅटर आपण पाहतो एका बाजूला मकरंद दहिवलीकर, नवीन बॅटर येतोय, चांगला गुणवान खेळाडू आहे या संघाचा आणि गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. शॉट प्लेन दाखवू टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय स्ट्रेट टू द फील्ड
आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित करत असताना गोलंदाज आदित्य कारनामा केलाय. एका पाठोपाठ 3 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा. श्री 11 नेरळ संघ आणखीन एक चांगल्या फलंदाजाला गमावतोय. मकरंद दैवलीकर सुद्धा भोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. थँक्यू थँक्यू डीजे. रोशन अढाव नवीन बॅटर आपण पाहतोय आणि रोशन अढावसाठी पारितोषिक सुद्धा येते. प्रत्येक षटकाराला गौरवजी सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. रोशन फार मोठी जबाबदारी आता मात्र असेल. इथे गोलंदाजांना विकेट हॅट्रिक नोंदवले. षडा प्लेन टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु त्याच्या बाक्याच्या बाहेर. चेंडू टप्पा पडल्यानंतर फ्लाय होऊन सरळ चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि विकेट हॅट्रिक नंतर मात्र रोशनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. तर शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय किशोरजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम. रोशन यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये परंतु पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल दिलाय आणि आणखीन एक विकेट. काय दर्जेदार षटक मात्र हाताळलंय. खरं तर आदित्य या गोलंदाजांना मात्र कमाल केले आणि या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाजांना ज्याच्यामध्ये विकेट हॅट्रिक असं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. मागच्या मॅच मध्ये जेव्हा जीत खोतनं सुद्धा बामणडोंगरीच्या विकेट हॅट्रिक घेतली होती आणि 4 फलंदाजांना पास केलं होतं आणि तसंच हे षटक पाहायला मिळतंय ते टेंबिवली संघाकडून. फलकावर आहेत परंतु फलंदाज सगळेच मुख्य फलंदाज मित्र म्हणून गमावलेत. परंतु अजूनही अमोल आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. अजूनही जो सलामीला आलेला फलंदाज आहे परंतु तो 7 चेंडू खेळलाय. 4च जबा त्याच्या बॅटमधून आल्या त्यामुळं त्याच्याकडून ज्या अपेक्षा मात्र लावून बसले सगळेच नेरळ संघाचे पाठीराखे संपूर्ण कर्जत तालुक्यामधील सगळे प्रेक्षक. परंतु इथे त्याला अपेक्षा पूर्तता करावी लागेल. चौथं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होते तो मोनिश. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली होती मोनिश पाटील कडून. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये अगदी लॉंग ऑन कडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी थ्रो येतोय परंतु तोपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट. हे तर रिस्क घ्यावीच लागणार आहे आता मात्र श्री 11 नेरळ संघाच्या फलंदाजांना. कारण कुठेतरी थोड्याशा कमी धावा पाहायला मिळतात तुलनेनं 3 ओव्हर्समध्ये. त्यामुळे एक षटक मात्र चांगलं येणं फार गरजेचं आहे. निदान चौकार षटकारांची आतषबाजी कुठेतरी आसपास मी तर म्हणेन 4 ओव्हर्समध्ये निदान 35च्या आसपास पोहोचणं आता मात्र ही गरज बनले तिसरी 11 संघासाठी. मोनिश काय करतोय पाहूया शेवटच्या षटकामध्ये. लेफ्ट माउथ विकेटनं गोलंदाजी करतोय. तर आपण पाहतोय ऑन स्क्रीन या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मंगेश धुळे साहेब. त्याचप्रमाणे विघ्नेशजी धुळे साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अजयजी धुळे. आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी परंतु इथे मात्र मेहनत घेतली आहे. एक उत्तुंग असा फटका येतोय. उशिराना का होईना श्री 11 नेरळ संघाच्या पाठीराख्यांना दिलासा देणारा तेवढाच गगनचुंबी षटकार.
पुढं कधी तो चुकत नाही ब्रँड चेतन धुले हा भाऊ आहे चेतन धुले हा भाऊ आहे ब्रँड चेतन धुले हा भाऊ आहे गाडीचा नंबर लय हाय पाय 17 फेमस झालाय 17 फेमस झालाय थँक्यू आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत एका बाजूला दिघोडे आणि दुसऱ्या बाजूला एवन जोडी जी स्पोर्ट्स वाकळण हा संघ केतन मात्रे खऱ्या अर्थाने ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जात आहे केतन मात्रेला विनंती असेल आपण या मंचावरती बदलापूर नगरीमध्ये आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आणि रायगडचा हार्दिक पांड्या या नावाने ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच विश्वजित ठाकूर याचं देखील या ठिकाणी आगमन होते सहर्ष मनपूर्वक स्वागत वेलकम विश्वजित ठाकूर मोठ्या महाराष्ट्रामधील खरं तर सगळ्यांचंच अगदी लोकप्रिय क्रिकेटर तर सन्माननीय चेतनजी तुळे साहेब त्याचप्रमाणे बाळाशेठ राऊत साहेब आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर तर तो अमोल पाहूया आपण अमोलचा हा फटका मात्र जास्तच उंच गेलाय आणि इथे मात्र हा झेल टिपला जातोय फलंदाज जोईल बाद इथे मागच्या चेंडूवर मात्र एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळाला होता परंतु पुढच्याच बॉलवर मोनिशला मात्र ही मिळाली सफलता मयूरजी पिसेकर यांना आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर फार मोठी स्पर्धा डेची सुद्धा पाहिली नाईटची सुद्धा पाहिली आणि या विभागामधील आणखीन एक नक्कीच नामवंत स्पर्धा म्हणून मयूरजी पिसेकर साहेबांच्या स्पर्धेला सुद्धा नक्कीच सातत्यानं आपण उल्लेख करत आलोय तर इथे मात्र विकेटचं झालंय पतन 6 फलंदाज गमावलेत ते श्री 11 नेरळ संघानं स्क्रीनवर अगदी विश्वजित ठाकूर दिघोडे मोठ्याला आपण पाहतो हे विश्वची माझे घर खरं तर लंडन लॉर्ड्स येथे जाऊन सुद्धा अगदी टेनिस क्रिकेटचा क्रिओ कप जिंकणार आणि त्या जिंकणाऱ्या संघामधील खेळाडू आणि त्याचप्रमाणे इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहिला आपण प्रदर्शनीय मॅच आणि त्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मिळवलेला खेळाडू आज खऱ्या अर्थानं दिघोडे उरण पूर्व विभागामधील गाव परंतु या गावानं मात्र अक्षरशः वेगळी उंची गाठले मग मोठ्या असेल छोट्या असेल सगळ्यांनी आणि नुकतीच त्यांची सुद्धा फार मोठी रजनी स्पर्धा पाहायला मिळाली होती कीर्तिनिधी ठाकूर साहेब असेल विश्वजित असेल अभिजित असेल अजय ठाकूर असेल चांगली स्पर्धा नुकतीच मागच्याच आठवड्यात मध्ये संपन्न झाली होती इथे सुद्धा बॅकफुटला जाऊन इथे स्लॅश करण्याचा प्रयत्न होता एका पाठोपाठ एक हादरे मात्र दिलेत श्री 11 नेरळ संघ 7वा फलंदाज मात्र गमावतोय आणि मोनिश पाटील सुद्धा आता मात्र असेल तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तर या आपण व्यासपीठावरती वळूयात एक भव्य दिव्य असा सन्मान आपण करतोय एक म्हणजेच मगनचे कॅप्टन मोतीराम भोईर आणि केतन मात्रे यांचा सन्मान होईल आणि सध्या व्यासपीठावरती आपल्या सोबत टानस क्रिकेट जगतातील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या नावाची ओळख आहे आणि सांगायला अभिमान नाही तर गर्व वाटेल प्रत्येक रायगड आणि उरण वासियाला की ज्या खेळाडूनं भारतासाठी भारताच्या बाहेर जाऊन टेनिस बॉल क्रिकेटचं विश्वचषक खेळलं ज्या खेळाडूंना पहिल्यांदा शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगला फायपर कंप्लीट केलं आणि 5 विकेट घेत असताना पाक मुलकाला नमवलं असा विश्वजित मैघनाथ ठाकूर मस्त JPL जुन्नर प्रीमियर लीगच्या पर्वाची सगळीच्या सगळी पारितोषिकं जिंकणारा विश्वजित मोठ्या आपल्या सोबत आलाय आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषकाच्या वतीनं रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक तेजोमय सितारा मोठ्याचा आपण सन्मान करतो या स्पर्धेचे शिल्पकार मंगेशजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो जर विश्वजितचा खेळ तुम्हाला आवडत असेल तर विश्वजित ठाकूर साठी या मंगेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण विश्वजित ठाकूरचा एक मोठा सन्मान करूयात आज एसन स्पोर्ट्स दिघोडेच्या माध्यमातून झालेली सुरुवात आणि अवघ्या टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आणि कदाचित लवकरच हे नाव लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून IPLच्या पटलापर्यंत जाओ अशा शुभेच्छा आपण विश्वजितला देऊ एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो आपल्या आगरी समाजातील एक असा खेळाडू की ज्यानं क्रिकेट विश्व दणानून सोडलं आणि नुकतीच रायगड विरुद्ध ठाणे जी मॅच झाली दिघोडेच्या मैदानावरती का बॅटिंग केली विश्वजितनं आणि मॅन ऑफ द मॅच हकदार त्या ठिकाणी देखील तो राहिला असा रेकॉर्ड ब्रेक आपलं
कशाची नाही, अनेक सारी पारितोषिक आजवर त्यानं जिंकलं. त्यानंतर अजून एक सन्मान आपण करूयात. मोतीराम भोईर एवन जोडी जीजी स्पोर्ट्स वाकंज कॅप्टन कुल मोतीराम दादाचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात. जरी इन ऍक्शन नसतील मात्र आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचं देखील करू आपण स्वागत. केतन म्हात्रे त्याचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बायकर मॅन केतन वामन म्हात्रे, त्याचा देखील एक विशेष सन्मान आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. केतन थोडंसं लवकर या, कारण यानंतर लगेच सामना खेळायचा आहे. आधी आपण सन्मान कंप्लीट करूयात. मोतीराम भोईर यांचा सामना सुरू आहे, थोडासा वेग घेतोय. सॉरी दीपक सर मॅडी, काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. नेक्स्ट मॅच दिगोडे आणि दिगोडे संघाला पुरस्कृत केलाय तेजस ठाकरे, चेतन धुळे, करण धुळे या सगळ्या मित्र परिवाराच्या माध्यमातून. आणि टीम दिगोडेचं देखील करू आपण वेलकम. आणि A1 जोडी सुकेशदादा निलेशदादांनी पुरस्कृत केलेला जीजी स्पोर्ट्स वाकण, त्यांचं देखील करू आपण स्वागत. चला या जाऊया मॅच कडे आणि ओव्हर ब्रेक मध्ये आपण केतन म्हात्रेचा सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. तर महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे संघ पाहायला मिळेल. टीम वाकण स्वागत आहे केतन आणि आपल्या संपूर्ण संघाचं. तर इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि श्री 11 नेरळ संघानं धावा जमवल्या त्या 31 धावा, 31 लॉस ऑफ 8 विकेट. तर जाऊया दुसरं सत्र जसं चालू होईल ऐकूया मायक्रोफोनवर मात्र कोणता संघ इथून मात्र जिंकणार आहे. आणि या महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक ओंकारजी शेट्टे वाकडे यांचा आवाज. थँक्यू. केतन म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय बालचंद्र कांबरी साहेब प्रभारी सरपंच यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. सन्माननीय हरेशजी राऊत यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आणि आमच्या मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं त्या समाजसेवक आदरणीय विलासजी कोलंबे यांचं देखील आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. टॉस साठी आपण आमंत्रित करू. चला A1 जोडी जीजी स्पोर्ट्स वाकण संघाचे संघनायक आणि देवश्री 11 दिघोडे चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. एका बाजूला केतन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. आपण सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभास्य दादांच्या शुभास्य आपण टॉस करू. एक चांगली लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला देवश्री 11 दिघोडे आणि दुसऱ्या बाजूला A1 जोडी सुकेश दादा निलेश दादा यांनी पुरस्कृत केलेला जीजी स्पोर्ट्स वाकण हा संघ आपण पाहणार आहोत. टॉस या ठिकाणी होईल. मयूरदादा पिसेकर यांच्या शुभास्य स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या लाडके दमदार आयोजक छापानी काटा काटाचा कॉल विश्वजित ठाकूरचा आणि काटा. मान्यवरांना विनंती आहे मयूरदादांना आपण स्थान बनवा. सामना 4 षटकांचा असेल. टॉस जिंकलाय टीम देवश्री 11 दिघोडे संघाने. विश्वजित ठाकूर आपल्या समाज जॉईंट आहेत. नक्कीच विश्वजितला आपण विचारू की आजचा प्रवास कसा राहिला अगदी दिघोडे पासून बदलापूर. नक्कीच लास्ट टाइम आम्ही 2017 मध्ये आले 17-18 मध्ये आलेलो खेळायला जोवेलीला. त्याच्यानंतर आता आलोय. भरपूर चांगलं आयोजन आहे. या अगोदर केतन चा संघ आपण पाहतो वाकळण समोर कधी मॅच झाली. हा भरपूर वेळ झाली. त्यांनी पण आम्हाला हरवलंय आणि आम्ही पण जिंकलोय. पण जास्त करून त्यांनी आम्हाला ह्या वर्षी चांगल्यापैकी हरवलंय. नक्कीच नक्कीच. मग आता मैदानाच्या मध्ये जरी मैत्रीपूर्ण सामना असेल परंतु ठसन क्रिकेट पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. नक्कीच 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. विश्वजित ठाकूर म्हटलं तर अगदी ठाणे रायगड महाराष्ट्राच्या बाहेर 7 समुद्र पलीकडे जाणार हे नाव आहे. मग या आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन तर भरपूर सुंदर आहे आणि स्टेज तर भरपूर एक म्हणजे अशी स्टेज अजून मी पाहिली पण नाही.
नक्कीच नक्कीच हे संपूर्ण श्रेय जयनमान कडमंड जोवेली आणि मंगेश दादा धुळे यांना जात आहे. अगदी आपण पाहतो जणू काय आपण लाल किल्ल्यावरती आहोत असं फिलिंग होतं. विश्वजित ठाकूर नक्कीच आमच्याशी चर्चा करत असताना टीम दिघोडे संघाचे कॅप्टन होते. नक्कीच आपण त्यांना देऊया शुभेच्छा. आणि केतन म्हात्रे ठाणे जिल्ह्याचा ठाण्या भाग. केतन दादा तुझ्यासाठी किती महत्वाचा होता टॉस? असं काही नाही, टॉसचा हरलोय तर आम्हाला बॅटिंग आली तर चांगला स्कोअर उभारण्याचा प्रयत्न करू. या मॅच मध्ये काय माइंडसेट आहे? अगदी विश्वजित ठाकूरने सांगितलं की आम्हाला बऱ्यापैकी हरवलेलं या सीझन मध्ये. नक्कीच तुमची गेम प्लॅनिंग काय असेल? गेम प्लॅनिंग काहीच नाही, जास्तीत जास्त स्कोअर बनण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल केतन दादा काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. प्रत्येक वेळी डे मॅचेस होतात आणि आमच्यासाठी ग्राउंड खूप, आमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी तर खूपच, कारण की 2 वेळेला मी कार जिंकलो आहे दादाच्या टुर्नामेंटला, तर माझ्यासाठी खूप लकी आहे. नक्कीच नक्कीच आपण पाहतो या क्रीडा नगरीमधून 2 वेळा कार जिंकली आहे ती केतन म्हात्रे याने. आणि अनेक बायकर मान आपण पाहिले, परंतु त्यातलाच एक नामवंत बायकर मान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो केतन म्हात्रे आमच्या समवेत आहे. नक्कीच दोन्ही संघाला आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला A1 जोडी पुरस्कृत जी स्पोर्ट्स वाकळणा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला देवश्री 11 दिघोडे. 2 टीम मध्ये फाईट होईल आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते टीम दिघोडे संघाने जिंकलाय टॉस, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय ते वाकळण संघाला प्रथम बॅटिंग करण्यासाठी. आपण लगेच जाऊया, क्षणाचा विलंब न करताना. नाव बॅक टू क्रिकेट, होल्ड टू कम बॉक्स. थँक्यू सो मच मॅडी आणि धन्यवाद दीपक दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. दीपक पाटील सर आणि महेश धुळे सर यांचं करत आपण विशेष स्वागत. आणि जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 31 केलेत. श्रीलवन नेरळनं 2 रनची पेनल्टी होती टिंबवलीला, ती आपण ऍड करतोय. 33 इज द टोटल अँड 34 इज द टार्गेट. 34 धावेचं लक्ष. पहिलाच बॉल प्रतीकसाठी अतिशय चांगला टप्पावरती होता आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. एका बाजूला अगदी याच परिसरातील आणि थोडस दूर आपण म्हणूयात नेरळ, बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत या विभागात अनेक टीम्स सातत्यानं येत असतात त्या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला भिवंडी आली आहे, अर्थातच टीम जय हनुमान टेंभवली जी या स्पर्धेमध्ये खेळतीये. दीपक कदम यांनी पुरस्कृत केली आहे आणि आज त्यांच्या फ्रँचाइजसाठी जय हनुमान टेंभवलीला या ठिकाणी खेळायचा. पहिला सामना जिंकला बोनकोडे टीमनं 22 वरती सर्व गडी बाद प्रतिस्पर्धी टीमला थांबवलं आणि तदनंतर साई 11 गोरसई ब आणि तदनंतर जिंकली मॅच बामन डोंगरी. बॅटची आतली कडा बॉल मागे चालला, फ्लाइंग स्लीपला बॅकअप दिलं जाईल. सिंगलनं ऑन दी मार्क प्रतीक पाटील आणि टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे ती म्हणजे 2 धावा. चर्चेत राहिला सातत्यानं आदरणीय नरेंद्र गुमारे यांचं नाव. अनेक वर्ष श्रीलवन नेरळला पुरस्कृत करत असतात. संघ पराभूत होऊ दे, संघ जिंकू दे, संघाच्या कठीण काळात आणि संघाच्या आनंदाच्या वेळी सातत्याने या टीमला एकच नावानं पाठबळ दिलं आणि ते नाव म्हणजे नरेंद्रजी गुमारे, अर्थात श्रीलवन नेरळ. मडविकेटच्या दिशेनं चालला बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल धावफलकावरती 3 धावा. रन बॉल या ठिकाणी स्टार्ट झाला. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं 8.96, 8.96 या ठिकाणी चेस करायचंय. 34 धावेचं लक्ष. फटका चांगला, वॉड शॉट, हॉट शॉट ऑफ द नाईट. प्रतीक पाटील नावाचा क्लास बरसलाय एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्राऑर्डिनरी प्रतीक पाटील स्पेशल, एक खणखणीत षटकार. अगदी बरोबर आहे. उद्या देखील ट्रॅफिक जाम होईल कारण उद्या फायनल या टुर्नामेंटची व्यासपीठावरती एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा टर्नस बॉल क्रिकेट जगताला ज्या व्यक्तिमत्वानं दिली. मरुदादा पिसेकर मॅचला एन्जॉय करतात. एक मित्रातील मित्र आणि एक भव्य दिव्य असं यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे
महाराष्ट्र बलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय बाळाशेठ राऊत आपल्या सोबत स्वर्गीय मोहनशेठ राऊत यांच्या नावानं याच मैदानावरती 2 लाखाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा बाळादादा आणि राऊत परिवाराच्या माध्यमातून आपण पाहिली. त्या स्पर्धेचे प्रणेते आणि किंवा उद्योजक आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं करू आपण स्वागत. नरेंद्र गोमारे व्यासपीठावरती आहेत, त्यांचं करू आपण वेलकम. मंगेशजी धुळे यांच्यावरती प्रेम करणारा अफाट मित्र परिवार आज आपल्या सोबत जोडलाय आणि तमाम प्रेक्षक राजा ज्यांच्याशिवाय स्पर्धा अगदी अधुरी आहे. स्पर्धेचा अविभाज्य घटक म्हणजे क्रिकेटचे प्रेक्षक आणि त्या दर्दी क्रीडा रसिकांचं स्वागत. बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं. डीप बॅकफुट पॉइंटला ज्यावेळी प्रतीक पाटील षटकार लगावतो तो पाहण्याजोगा असतो. कदाचित आपण म्हणूया की आपण दुर्भाग्य राहिलो, यावेळी कनेक्ट झाला नाहीये. ड्रिल करून दाखवतोय. बॅकफुटला गेलो, बॅटचं अगदी टॉपेज कुठेतरी होईल का असं गोलंदाजाला देखील वाटलं. हलकंसं अपील देखील झालं, मात्र सगळं काही सुरळीत आहे. चेंडू जातो डॉट. एक षटकार आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय ती म्हणजेच 15 धावा धावफलकावरती. 2 6 आले या ओव्हरमध्ये. एक व्हाईट बॉल, 2 सिंगल अशा प्रकारे धावफलक 15 विदाउट लॉस. व्यासपीठावरती हे सगळे चेहरे तुम्ही पाहता ज्या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि या सगळ्यांचा सन्मान करतोय. तिकडे आपला मित्र महेश दादा धुळे अर्थातच मॅडी. या सन्मान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय किशोरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करू या मंचावरती. मी विनंती करेन या स्पर्धेचे सह आयोजक बाळाशेठ कांबरे यांना आपल्या शुभास आपण किशोरदादा पाटील यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. काही मान्यवरांना या ठिकाणी आपण पाहतोय अगदी या स्पर्धेतून ओमकारजी शेट्टे सर रजा घ्यायची. आपण लवकरात लवकर आपण त्यांचा विशेष सन्मान करू. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली व शिवसेना शाखा जोवेली यांच्या वतीनं हा विशेष सन्मान किशोरजी पाटील साहेब बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख आहेत, त्यांचा विशेष सन्मान होत असताना तदनंतर आपण पाहतोय अगदी मैदानामध्ये सामना दर्जेदार चालू आहे, परंतु आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आमच्या मंचावरती सन्माननीय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या लाडके दमदार आयोजक आदरणीय मयूरजी पिसेकर सर त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी या मंचावरती केला जाईल. पुन्हा एकदा बाळाशेठ कांबरे यांना विनंती राहील आपल्या शुभास आपण दादांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल हे दृश्य ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतो आमच्या मंचावरती भावी नगरसेवक आणि स्वर्गीय मोहनशेठ राऊत स्मृती चषक आणि स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषकाचे लाडके आयोजक. तब्बल 2 लाख रुपयाची स्पर्धा आपण पाहिली याच क्रीडा नगरीमध्ये. त्याचे दमदार आणि यशस्वी आयोजक बाळाशेठ राऊत यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. बाळाशेठ कांबरे, दुर्वासना धुळे आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मुख्य आयोजक मंगेश दादा धुळे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होत असताना मॅचकडे आपण जाऊया. काही विशेष सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये कव्हर करू, परंतु ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ओमकार शेट्टे सरांचा. थँक्यू सो मच. 34चं टार्गेट आणि स्कोर कार्ड वरती झाले आतापर्यंत टोटल 21 धावा. अंपास मागच्या बॉलवरती 5 धावा आहेत बरोबर. यस, त्या धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फ्लॅग होईल या ठिकाणी 26 धावा. प्रत्येक सामना आज काहीसा एकतर्फा होतोय. बॅकफुटला गेले लटकट बॉल चालला थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील येतो चौकार. मॅच ओपन. श्रीलवन नेरळला डॉमिनेट करत असताना विथ द बॉल विथ द बॅट टीम दीपक कदम टेंबवली जय हनुमान नावातच सगळं काही आहे. या सन्माननीय विलाजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, समाजसेवक. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करू. मी विनंती करेन बाळाशेठ कांबरे यांना, स्पर्धेचे सह आयोजक आहेत. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक आपण पाहतोय. मॅच फिनिश. या सन्मान अजय आरते आणि सतीश जाधव यांचा देखील आपण शुभ सन्मान करू आमच्या मंचावरती. यावं आपण पुढे. अजय आरते, सतीश जाधव यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मंचावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. दादांवरती असणार आहे प्रेम.
34 धावा स्कोर कार्ड वरती बनवायच्या होत्या आणि अवघ्या 10 बॉल मध्ये हा सामना या ठिकाणी संपवलाय आणि आपल्या क्रिकेटची ताकद आणि दबदबा कायम करत असताना जय हनुमान टिंबवली आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच देवश्री 11 JD एंटरप्राइजेस. सतीश जाधव यांना विनंती द्यायला पण या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. या सन्मान आमच्या मंचावरती करवई गावचे नामांकित उद्योजक राजेशजी शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करू. राजेशजी शिंगटे असतील त्यांचा शुभ सन्मान केला जाईल आणि करवई गावचे शाखा प्रमुख गणेशजी जमदारे असेल रवी अप्पा जाधव यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मंचावरती अंकुशजी भालेराव महेशजी मसने हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू आणि मुख्य मंचावरती आमच्या सामटोली ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच बालचंद्र शेठ कांबरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करू आणि लगेच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. परंतु आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हॅट्रिक कंप्लीट केली विथ द बॉल. जबरदस्त क्रिकेट ज्यानं दाखवलं आदित्य ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर एक महत्वाची सूचना ज्यावी प्लस डगआउट मध्ये तुम्ही असता फक्त 9च खेळाडू त्या ठिकाणी असतील. प्रेक्षकांना देखील विनंती आहे कृपया करून त्या ठिकाणी कुणीही जाऊ नका. हा या स्पर्धेचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. पहिल्यांदा तुम्हाला 2 बॉल दिले जातील त्यानंतर चॉईस बॉल नाहीये. 4 ओव्हरची मॅच विदिन 20 मिनिट्स. विश्वजित आपल्याला 4 षटक टाकायचे आहेत त्याकडे देखील टीम दिगोडे लक्ष असू द्या. चला बालचंद्र शेठ कांबरी